मी एवढा देवदेव करतो, एवढं देवदेव करूनही देव मला पावत नाही. असे बरेच जणांना प्रश्न पडलेला असतो. त्यांचे घराणे असते की मी एवढी देवांवरती विश्वास ठेवतो, मी भक्ती करतो, देवदेव करतो, तरीही काही केल्या देव मला पावेना. कितीही देवदेव करा, या 5 व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तर अशा त्या कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांना देव कधी पावत नाही, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काही लोक खूप कष्ट करतात, मेहनत करतात, आकाश पाताळ एक करून रात्रंदिवस मेहनत करतात, तरी ते श्रीमंत होत नाहीत. कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच किंवा नशिबानेही साथ दिली तर मिळालेला पैसा टिकत नाही. तर आता बघूया त्या कोणत्या अशा 5 व्यक्ती आहेत त्या कधीच श्रीमंत होत नाहीत. जे मळकट कपडे घालणारे असतात ते कधीच श्रीमंत होत नाही. तुम्ही म्हणाल तर कामकाजात कपडे मळणार, कपडे मळतात, कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही. परंतु काम नसतानाही आळशी राहणाऱ्या व्यक्ती कधीच जीवन बदलू शकत नाही. स्वतःची स्वच्छता ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला पाहून समोरची व्यक्ती, त्या व्यक्तीला प्रसन्नता वाटणे हे खूप महत्त्वाचे आहे. कठोरवाणी असणारी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीच्या मुखातून नेहमीच अपशब्द आणि नको तेच निगेटिव्ह विचार बाहेर पडतात. शिव्या, निगेटिव्ह वाक्य त्यांच्या तोंडातून जर निघत असेल तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत बनत नाही. अशा व्यक्तीजवळ कधीच लक्ष्मी थांबत नाही. जी व्यक्ती सकाळी सूर्योदयापूर्वी उठत नाही, जी बराच वेळ नंतर झोपी असते, सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्वसाधारण मोठी माणसे सांगत असतात. त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात. अशा व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही. सूर्योदयानंतर उठणारी व सूर्यास्तावेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान आणि आनंदी राहत नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे, तो माणसानेच झिडकारून लावला पाहिजे. पाय न धुता कधीही झोपू नये, यामुळे घरात रोगराई, आजार यांना आमंत्रण मिळते. यामुळे खूप पैसा खर्च होतो, त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधी इतरांना देऊ नये. आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते, ते इतरांना दिल्याने त्याचा वापर होत नाही. काही गोष्टी जर का तुम्ही पाळल्या तुमच्या दैनंदिन आयुष्यात, तर तुम्हाला कोणीच तुमच्या यशापासून, तुमच्या प्रगतीपासून मागे ओढणार नाही. तुमच्या आयुष्यात असे बरेचसे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता, तरीही लोक तुमचा अपमान करतात. समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलत असतो, तुमची किंमत कमी करत असतो. अशा वेळी तुम्ही काय करावे हे ह्या व्हिडिओत आपण पाहूया. आता जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल, तुमचं म्हणणं ऐकत नसेल, तुमची किंमत करत नसेल, तर या गोष्टींनी तुमची मान मर्यादा, किंमत परत मिळवू शकता. कुणाच्याही मागे न पळता, कुणालाही हात न जोडता तुम्ही तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी. कुणालाही विनंती न करता, कुणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत नक्कीच परत मिळेल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावे लागेल. ज्या दिवशी एखाद्याने ठरवले की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे, त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला तुम्ही जाऊ द्या. समोरच्याला ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही किंवा तुमचं काहीही अडणार नाही. मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलं असेल
किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलं असेल तरी ते तुम्ही त्याला दाखवू नका. समोरच्याला तुम्हाला तुमच्याशी वाईट वागला आहे हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसता कामा नये. ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा. जिथे आपल्याला मान नाही, जिथे आपला अपमान होतो तिथे थांबलेलं न थांबलेलं केव्हाही बरं. हे माहीत आहे की समोरच्याला सहजासहजी आपल्या मनातून आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड आहे. पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्हीही त्याला धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा. त्या व्यक्तीसोबत जोडले जो व्यक्ती नेहमीच संकटामध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्यासोबत उभा असतो पण तुम्ही त्याची किंमत केली नाही, जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःसोबत तुम्ही जोडले जा. स्वतःला तुम्ही वेळ द्या, स्वतःची तुम्ही काळजी घ्या. जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता जो निघून गेला आहे तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या. स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधा. आपल्या आनंदासाठी आपण कुणावर अवलंबून नाही हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला तुम्ही शिकायला पाहिजे. तुम्हाला हे जर जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टीचा त्रास होणारच नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे, तुम्हाला एकटं सोडलं आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. आपल्या मनाला शांत ठेवता यायला हवं. कुठलीही भावना नको, राग नको, द्वेष नाही, बदला घेण्याची भावना नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका. शांत राहून जिंकायला शिका. नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी आणि यशस्वी व्हाल. आपला गेलेला मान परत मिळवायला तुम्ही शिका. स्वतःला शांत कसे ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काही बोललं, कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार नाही. ही गोष्ट अगोदर तुमच्या डोक्यातून काढा. स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरच अवलंबून नाही. तुमच्या अपेक्षा दुसऱ्यांवरती नाही, मीच माझ्या अपेक्षा पूर्ण करणार असे आपल्या मनाला ठणकावून सांगा. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. काहीतरी मोठं मिळवा. तुमची ध्येय, तुमची स्वप्ने ही मोठी ठेवा आणि ती कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा हर एक प्रयत्न अतोनातपणे तुम्ही करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही आणि मग कोणी तुम्हाला हर्ट केलं, तुमच्या भावना दुखावल्या, तुम्हाला इग्नोर जरी केलं तरी तुम्हाला त्याच्या वागण्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असतात. यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना निगेटिव्ह असता कामा नये. लोकांच्या मागे गेलात तर लोक हाती लागणार नाहीत, पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे जर तुम्ही पळालात तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक तुमच्या मागे नक्कीच लागतील. सहमत असाल तर ब्रह्मांड नायक असे टाईप करा. तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायलाच नको. तुमची स्वप्न, तुमचं यश तुम्हाला ते मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमावला आहे. म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडून द्या आणि स्वतःच्या स्वप्नांकडे, स्वतःच्या ध्येयाच्या मागे तुम्ही पळा आणि ते मिळवाच. तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआपच तुमच्या मागे येतील आणि तुम्हाला परत तुमचा मान नक्कीच मिळेल. सहमत असाल तर स्वामी राया असे टाईप करा. तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात कधीच एंट्री द्यायची नाही. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे,
तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत असाल. त्यामुळे तुम्ही परत परत त्याच चुका करू नका. तुम्ही स्वतःला तर बदलत, पण समोरचा बदलला आहे की नाही याची काहीही खात्री नाही. म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात तुम्ही येऊ देऊ नका. तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलं आहे आणि ते सहजासहजी नाही. तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत घेऊन ते यश तुम्ही प्राप्त केलेलं आहे. त्यासाठी ज्यांना आपल्या दुःखात आनंद मिळत आहे अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात परत थारा देणं हे म्हणजे आपलं मूर्खपणा. सहमत असाल तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवला आहे आणि पुन्हा त्याच चुका वापस करून तुम्ही ती मेहनत ते यश वाया घालवत असता. अशा ठिकाणी जाऊ नका, नाहीतर पुन्हा लोक तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतील जिथे तुमचा सारखा अपमान होतो. वापस येणाऱ्या अशा लोकांना सरळ सांगा की तुझ्या येण्याने किंवा न येण्याने माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. तुझी जी अगोदर जागा होती ती आता नाही. ती जागा मी स्वतःला दिली आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेलं यश तुम्ही अशा पद्धतीने गमवत असाल तर तुम्ही मूर्खपणा करत आहात. म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले काही अशा गोष्टी आहेत ते तुमच्यासाठी खूप योग्य आहेत. त्या गोष्टींचा तुम्ही अवलंब करा आणि त्यानुसार तुम्ही जगा. पहा, तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच आनंदी राहताल. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मी स्वामी रायांचा लाडका भक्त आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ.